नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांच्या सोबत या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे अनाकलनीय. अकोल्याला बस आली तेव्हा संध्याकाळचे 6 वाजलेले होते. पण डिसेंबरचे थंडीचे दिवस पेटलेल्या कापरासारखे चटकन विझून जाणारे. 6:15लाच अंधार झाला होता. रिक्षातून घरी येईपर्यंत जीवाची नुसती घालमेल. माणसाच्या मनाप्रमाणे त्याच्या शरीरातही झेप घेण्याची शक्ती असती तर किती बरं झालं असतं. काका सिरियस असल्याची तार आल्यापासनं काळजीच्या अनंत लाटा माझ्या माथ्यावरनं रोरावत निघून गेल्या. मी मिळेल त्या बसनं काकांना भेटायला निघाले होते आणि आता रिक्षातनं घरी जाण्यापर्यंतचा काही मिनिटांचा अवधी पण एखाद्या युगासारखा वाटत होता. दारात रिक्षा थांबली. सगळं कसं शांत शांत होतं. फक्त व्हरांड्यातला लाईट लागलेला. इतकी शांतता. सतत गजबजलेल्या घरात ही शांतता. काकांची भेट तरी होईल ना. अशुभाच्या आशंकेनं मन व्याकुळ झालं. रिक्षाचे पैसे देऊन मी फाटक उघडून आत आले. आवाज ऐकून भाईची मुलगी स्वाती बाहेर आली. कशी आहे ग बाबांची तब्येत? आता ठीक आहे. माझ्या मनावरचं दडपण एकाएकी दूर झालं. मी एक दीर्घ श्वास घेतला. असं वाटलं कितीतरी तासात आपण श्वास घ्यायलाच विसरलेलो होतो. भाईची बायको शुभांगी बाहेर आली. पुन्हा तोच प्रश्न मी तिलाही विचारला. जबरदस्त हार्ट अटॅक आला होता. सगळ्यांनाच तारा केल्या. आज सकाळीच दादा आणि निरंजन भाऊजी आलेत. हो, कुठे आहेत? काकांच्या खोलीत. मी काकांच्या खोलीत गेले. काका अंथरुणावर झोपलेले होते. काकू, दादा, निरंजन, भाई त्यांच्या आजूबाजूला बसले होते. मला बघताच त्यांचं बोलणं एकदम बंद झालं. दादा चटकन तिथून निघून गेला. त्याच्या हातात स्टॅम्प लावलेले कसले तरी कागद होते. माझ्या बोलण्यानं त्यांची बैठक विस्कटली होती हे माझ्या ध्यानात आलं. काय झालं ग काकांना? मी अंथरुणावर खेळलेली काकांची मूर्ती बघितली. माझे डोळेच पाणावले. हार्ट अटॅक आला ग. डॉक्टरांनी तर आशाच सोडली होती. सगळ्यांना तारा करायला सांगितल्या. तुला केव्हा मिळाली तार? आज मिळाली सकाळी 7 वाजता. आज मिळाली तार? हो. अगं तार तर परवा केली आणि तुला आज मिळाली. पोस्ट खात्याचा काही भरवसा राहिलेला नाही बघ. काका काका मी आली आहे. काकांचा हात हातात घेऊन मी म्हटलं. कोण? क्षीण आवाजात काकांनी विचारलं. मी आले. मी लाडी. लाडी. ठीक आहेस ना? काकांना बोलण्याचा त्रास होत होता. त्यांना विश्रांती घेऊ दे लाडी. मगापासून खूप बोललेत ते. तू नंतर बोल त्यांच्याशी, दादा म्हणाला. शुभांगीनं आणलेला चहा मी घेतला आणि तिथेच काकूंशी बोलत बसले. शुभांगी स्वयंपाकाला लागली. तुझी ही तब्येत ठीक दिसत नाहीये काकू. अगं आता वय झालं. काही ना काही चालूच असतं. हां, तुझ्या काकांसारखी झोपून नसते एवढंच. वंस, हातपाय धुवून घ्या ना. पाणी गरम केलंय मी. मी हातपाय धुतले. शुभांगीच्या वागण्याचं कौतुक वाटलं. 8 वाजले तशी तिने पानं मांडली. आम्ही सगळे बरोबर जेवायला बसलो. पण एक गोष्ट सारखी जाणवत होती. दादा, भाई, निरंजन मोकळेपणाने बोलत नव्हते. इतर वेळेस आपल्या वागण्या बोलण्याने हसवणारा निरंजन आज बराच गंभीर होता, तर दादांनी अगदी मौन धरलं होतं. लाडी लाडी करून 1000 प्रश्न विचारणारा भाऊ चुपचाप जेवत होता. मला सगळं खटकत होतं. पण काकांच्या तब्येतीमुळे तर ही अशी झाली नाहीत ना? का आणखीन काही? मी येताच त्यांचं आपापसातलं बोलणं बंद झालं होतं आणि दादाजवळ कसले तरी कागद होते. ते घेऊन तो घाईघाईनं खोलीबाहेर निघून गेला होता. असं का? काय चाललंय? जेवण आटोपून सगळे झोपायला आपापल्या खोलीत निघून गेले. मी मात्र काकांच्या खोलीतच काकूजवळ बोलत बसले. काकू,
आज सगळीजण अशी का गं वागलीत माझ्याशी? कोणी धड बोललं नाही. काय झालंय? काकू क्षणभर थांबली. कदाचित सांगावं का नाही असा गोंधळ तिच्या मनात निर्माण झालेला असावा. काकू, अगं सांगण्यासारखं नसेल तर नको सांगू. लाडी, अगं तू परकी आहेस का आम्हाला? तुझ्या आईवडिलांच्या माघारी तुला लहानाचं मोठं केलं. कधी भेदभाव केला का? मुलीसारखंच वागवलं. तुझ्यामुळे मला मुलगी नसल्याचं कधी जाणवलंच नाही बघ. आणि काकांची तर तू किती लाडकी. तुझं चांगलं प्रीती नाव सोडून लाडी नाव ठेवलं. तुझे वडील म्हणजे भाऊजी तुझे लाड करायला लागले ना की हे म्हणायचे, पोरी रे लाड करणं. राजा, एवढे लाड करत जाऊ नकोस पोरीचे. अरे परक्याचं धन आहे बाबा, कधी ना कधी द्यावं लागेल, तेव्हा एवढी लाडी बाई तिला करू नकोस. आणि मग तुला ते लाडी म्हणूनच हाक मारायला लागले. तेच नाव तुझं रूढ झालं. काकू, ते सगळं जाऊ देत ग, मला माहिती आहे हे. पण आजचं या तिघांचं वागणं त्याबद्दल विचारतेय मी. हे बघ लाडी, जीवनाची संध्याकाळ फार वाईट ग. आईलं तीर केव्हाच सुटलेलं असतं. पहिलं तीराकडे सगळं लक्ष लागलेलं असतं. पण ह्या पहिलं तीराला कधी पोचणार काही माहिती नसतं. फक्त प्रतीक्षा करणं तेवढं आपल्या हातात असतं. पण पहिलं तीराला पोहोचेपर्यंतच्या ह्या प्रवासात कुणाच्या तरी भक्कम आधाराची आणि त्यातूनही जिव्हाळ्याच्या व्यक्तीची फार गरज असते ग. काकू, अगं असं काय बोलतेस तू? एवढं निराश, एवढं उदास, इतकी बेचैन, अस्वस्थ झालेलं तुला कधी बघितलं नाहीये. काय झालंय काकू? भाई काही बोललाय का? अगं बोलून बोलून त्यांनी सगळं आपल्या मनाप्रमाणे करून घेतलं, आमच्या सुद्धा मनाविरुद्ध. म्हणजे काय झालंय काकू? काकू नीट सांग ना ग. अगं मागे तुझ्या काकांना अर्धांगाचा झटका आला ना, तेव्हापासनं ते अंथरुणावरच आहेत. सगळं काही भाईला करावं लागतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्याशिवाय करणार तरी कोण ग? भाईचा केवढा आधार आहे आम्हाला. दादा निरंजन परगावी, मग भाई बिचारा करतो सगळं यांचं. त्यातून त्याचा असा हा फुटका धंदा, वाढता संसार त्याचा आणि कमाई अगदी नावाला. आज आम्ही आहोत म्हणून ठीक आहे ग, पण आमच्या माघारी काय ग त्याचं? तुझ्या काकांना तर रात्रंदिवस त्याच्याच संसाराची काळजी. हा असा साधा सरळ. मागे एकदा सगळेजण जमलेले असताना तुझ्या काकांनी मृत्यूपत्र करून ठेवलं होतं. घराचे 4 भाग करून प्रत्येकाच्या वाट्याला एक एक भाग करून दिला. काकू, अगं पण तुझ्या ह्या सांगण्याचा आणि त्यांच्या आजच्या वागण्याचा संबंध काय? अगं लाडी, तेच तर सांगतेय ना बाळा. एक दिवस सकाळी भाईने स्पष्ट शब्दात सांगितलं की मी काकाचं काही एक करणार नाही. वडील काही माझ्या एकट्याचे नाहीत. त्यांना जसा घराचा वाटा हवा तसं त्यांनी वडिलांचीही सेवा करावी. मी एकट्यानंच का सगळं करायचं? जाऊ दे म्हटला 4-4 महिने सगळ्यांच्याकडे. अगं पण काकू, काका अशा अवस्थेत कुठे जाणार? दादाकडे निरंजनकडे गेले तर ते करतीलच की त्यांचं, पण काका तिथे जाणार कसे? अगं तेच तर ओळखलं ना भाईनी. आणि त्या दिवशी त्यांनी तुझ्या काकांचं काही केलं नाही. मला काय करता येणार ग त्यांचं? मी त्यांचं करायला गेले तर पडले मी. शेवटी भाईची विनवणी करायला लागली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे घर माझ्या नावानं करून देणार असाल तरच मी काकांचं सगळं करीन. असं म्हणाला भाई? काकू, अगं इतका भोळा भाबडा भाई असं बोलू शकला? विश्वास बसत नाहीये काकू. अगं दिसतं तसं नसतं लाडी. मग त्याचं म्हणणं मानण्याशिवाय आम्हाला पर्यायच नव्हता ना ग. मागच्या महिन्यात त्याच्या म्हणण्याप्रमाणे मृत्यूपत्र करून घेतलं. पूर्वी सगळ्यांच्या संमतीनं केलेलं मृत्यूपत्र रद्द ठरवलं. मग भाई खुश झाला, त्याची चिडचिड थांबली. पण तुझ्या काकांना ती गोष्ट काही आवडली नाही ग. पण काकू मला सांग, हे घर काका एकट्या भाईला देऊच कसे शकतील ग?
कारण दादाने निरंजननी घर बांधण्यासाठी पैसा दिलाय. ही काही वडिलार्जित इस्टेट नाही ना. अगं म्हणून तर तुझ्या काकांना फार मनस्ताप झाला ना. माझ्या मुलांना मी फसवलं ही जाणीव त्यांच्या मनातनं जाता जाईना बघ. रात्रंदिवस सारखा हाच ध्यास की मी आयुष्यात कधी कोणावर अन्याय केला नाही, सदाचारानं वागलो आणि या वृद्धापकाळी माझ्याच मुलांशी मी असं वर्तन करावं. मुलं काय म्हणतील मला. खरंय ग काकू. काका आयुष्यभर फार फार समंजसपणे वागले. कुणी काही बोलावं, नावं ठेवावीत असं वर्तन नाहीच न केलं त्यांनी. अगं तेवढ्यानं काय झालंय लाडी. भाई मला म्हणाला की तू हे कोणाला सांगायचं नाही की मी संपूर्ण घर मागितलंय म्हणून. काकांनी मला घर खुशीनं दिलंय असं सांगायचं तू, असं म्हणालास मला. आणि पुढे म्हणाला खरं खरं सांगितलंस तर मी तुझं काही करणार नाही. कमाल आहे काकूबाईची. तुझ्या काकांनी असहाय्य होऊन नाईलाजानं भाईच्या नावावर घर तर केलं, पण त्या दिवसापासून त्यांची होणारी तडफड मी रोज बघतीये ग. मनावर असह्य ताण आला त्यांच्या आणि 4 दिवसांपूर्वी त्यांना हार्ट अटॅक आला. मग काकूंचे पाणवलेले डोळे त्या अपुऱ्या बेडलॅम्पच्या प्रकाशात मला दिसले. काकू पण दादाला निरंजनला हे कळलं का सगळं. अगं ती सुद्धा एक मजाच केली भाईने. मला सांग, मृत्यूपत्र असं उघड्यावर ठेवतं का ग कुणी. समोरच्या शोकेसमध्ये मृत्यूपत्र ठेवलं त्याने. दादानी निरंजननी ते बघितलं आणि तेव्हापासून त्यांचा सगळा मूडच नाहीसा झालाय. तू आलीस ना तेव्हा तेच सगळं चालू होतं, काकांच्या जवळ बसून. तुझ्या काकांना तर बोलण्याचाही त्रास होतोय, स्मरणशक्ती नाहीशी झाली आहे, कानांनी ऐकायला कमी येत आहे. फार थकून गेलेत ग ते. काकूंनी डोळ्याला पदर लावला तेवढ्यात भाई खोलीत आला. अरे झोपली नाहीस का लाडी अजून. नाही रे, झोपच येत नाहीये. सारखा विचार करतेय की आल्यापासनं तुम्ही तिघेही भाऊ असे गप्प गप्प का. काहीच माहिती नसल्याचं दाखवून मी भाईला विचारलं. खरं सांग रे भाई, मी आली आहे हे आवडलं नाही का तुम्हाला. लाडी अगं असं कधी वाटेल का ग आम्हाला. मग हे बघ तुझा काही संबंध नाही आहे. आम्हा तिघा भावांमध्ये थोडाफार मतभेद चालू आहे. तू उगाचच काहीतरी अर्थ काढू नकोस आमच्या वागण्याचा. अरे पण असं झालं तरी काय. लाडी अगं काकाने हे घर ना माझ्या एकट्याच्या नावावर करून दिलंय. दादा निरंजनचं सगळं ठीक आहे ग, पण बाबांच्या नंतर मी काय करणार. बाबा म्हणाले मला की माझ्यानंतर घरात भाडेकरी ठेव आणि आपला चरितार्थ चालव. अगदी स्वखुशीनं बरं का त्याने हे घर माझ्या नावाने करून दिलंय. भाईचं बोलणं ऐकून मी फार चक्रावून गेले. काकूचं बोलणं आणि भाईचं बोलणं यात खरं कुठलं ते मला कळेना. भाई पण काकांनी जरी घर दिलं तरी तू ते कसं घेतलंस. कारण काकांच्या इतका दादा निरंजनचाही हक्क आहे की या घरावर. ते आपला हक्क मागितल्याशिवाय राहणार नाहीत. नाही नाही असं काही नाही आहे लाडी. हे बघ घर बाबांचं आहे, बाबा कोणालाही देऊ शकतात. आणि मी काही मागे लागून घेतलेलं नाही आहे किंवा बाबांनी सुद्धा ते नाखुशीनं दिलेलं नाही आहे. आणि ह्या बाबतीत दादाला निरंजनला मला अंधारात ठेवायचं नव्हतं. त्यांनाही सगळं माहिती व्हावं म्हणून तर त्यांच्या दृष्टीला पडावं म्हणून मी ते मृत्यूपत्र समोरच्या शोकेसमध्ये ठेवलं होतं. आणि ते बघितल्यापासनं दादाचा निरंजनचा मूड नाहीसा झालाय. तू आलीस ना तेव्हा बाबांना त्याबद्दल ते खोदून खोदून विचारत होते असं का केलं म्हणून. पण लाडी तू बघतेस ना ग बाबांची तब्येत. बघ त्यांना बिलकुल त्रास व्हायला नको, पण दादा निरंजन चिडलेत. पण भाई त्यांचंही बरोबर आहे ना रे. आज जरी तुझ्या नावानं घर लिहून दिलं तरी उद्या काही काळानंतर दादा निरंजन कोर्टात जाऊन भांडतील, घराचा ताबा मागतील. मग तेव्हा तू काय करणार आहेस. तू भांडू शकशील का कोर्टात. हे बघ स्वतःची अडचण करून त्यांनी घर बांधताना घराला पैसा पुरवलाय. रिटायरमेंट नंतर इथे येऊन सगळ्यांनी एकत्र राहायची त्यांची इच्छा आहे. आणि भाई अशा असत्यानं अन्यायानं मिळवलेल्या पैशाचं सुख तुला तरी लाभू शकेल का. विचार कर ना तू.
अरे जगात सारी सुखं पैशानं विकत घेता येतात, पण मनःशांतीतलं सुख ते काही खोऱ्यानं पैसा ओतला ना तरी मिळू नाही शकत. ते सुख आपल्या नैतिक आचरणानं मिळवावं लागतं. भाई, दिवसभर काबाड कष्ट करणारा दरिद्री माणूस हाताची उशी करून एखाद्या पटकुरावरही रात्रभर सुखात झोपू शकतो, पण लाखोंची उलाढाल करणारा, लांड्या लबाड्या करून पैसे मिळवणारा एखादा धनाढ्य पराच्या मखमली गादी गिरद्यावरही रात्र रात्र तळमळत राहतो. भाई, पैशाशिवाय जगातला एकही व्यवहार चालू शकत नाही हे जरी खरं असलं तरी पैसा म्हणजे जीवनाचं सार, सर्वस्व नाही होत. काकांनी तुझ्या नावावर घर करून दिलं असं तू म्हणतोयस, पण ते स्वतःच्या नावावर करून घेताना दादाला, निरंजनला काय वाटेल याचा विचारही नाही आला तुझ्या मनात? विचार जरूर आला, पण तूच सांग ना लाडी, मी माझ्या धंद्यात किती लक्ष घातलं, किती कष्ट केले, पण नशिबानं साथ द्यायचंच नाकारलं ना मला. मग बाबांनंतर शुभांगीचा, स्वातीचा मी कसा काय सांभाळ करणार? शिवाय स्वातीचं शिक्षण, तिचं लग्न. तेवढ्यात काकांनी आवाज दिला आणि आमच्या गोष्टी तेवढ्यावर राहिल्या. भाई झोपायला निघून गेला. लाडी, जा बाई, तूही झोप आता. प्रवासातून आली आहेस, दमली असशील. मी अंथरुणावर पडले, पण झोप येईना. डोक्यात काकूचं आणि भाईचं बोलणं उलट सुलट छळत होतं मला. काकू सांगते ते खरं समजायचं का भाई सांगतो ते खरं मानायचं? सत्य काय असावं बरं? इतका मोठा वाटणारा भाई असं वागू शकतो का? पैशाचा मोह इतका जबरदस्त असतो की माणसाची सारासार विचारशक्ती इतकी कुंठित होऊन जावी? रामायणातल्या बंधुप्रेमाचा आदर्श असणारे माझे तिन्ही भाऊ आज घराच्या हिश्श्यासाठी त्यांच्यात वैमनस्य निर्माण व्हावं. आईवडिलांचं छत्र तर लहानपणीच नाहीसं झालं, पण काका काकूंनी आणि चुलत भावांनी सख्ख चुलत असा भेदभाव कधीच केला नाही. अपार प्रेम केलं. दादा, निरंजन, भाई तिघांवरही माझी सारखीच माया, सारखंच प्रेम. आणि म्हणूनच भाईच्या वागण्यानं या तिघा भावात तेढ निर्माण होईल, घराचं अभंग पण नाहीसं होईल, त्याला तडा जाईल ह्या काळजीनं माझी झोप उडाली होती. रात्र कितीतरी पुढे सरकली, पण डोळ्याला डोळा लागला नाही. अगदी पहाटे कधीतरी डोळा लागला. तोच काकूने आवाज दिला, लाडी उठतीयस का? चहा टाकू का तुझा? काकू, नको, झोपू दे मला, मला रात्रभर झोप नाही आली अगं. मग चादर टाकू का आणखी अंगावर? थंडी वाजते का? हो, दे काहीतरी पांघरून आणि उठवू नकोस इतक्यात. उन्हं बरीच वर आली होती. मला जाग आली ती दादाच्या वरच्या पट्टीतल्या आवाजामुळे. त्या सुरावरनं पुन्हा काहीतरी वादावादी सुरू झाली असावी असं वाटलं. पेटीत ठेवलेल्या वस्तूला काय आपोआप पाय फुटले का रे? मी माझ्या हाताने मृत्यूपत्र ह्या पेटीत ठेवलं होतं, एका रात्रीतून ते नाहीसं होतं, याचा अर्थ काय? दादा, म्हणजे मी ते घेतलं असं तुला म्हणायचंय का? पण मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी ते घेतलेलं नाहीये. अरे मग जाणार कुठे? हे बघा, असं भांडू नका रे. तुम्ही आपापसात सगळं मिटवून टाका बरं. भाई, घर त्यांचंही आहे, त्यांना त्यांचा हिस्सा देऊन टाक बरं. आणि मग मी काय करू? भीक मागू का? भाईचा चढा आवाज माझ्या मस्तकात विलक्षण कळ उठवून गेला. अतिशय राग आला मला भाईचा. ही काय वागण्याची रीत आहे? इतकं स्वार्थी असावं माणसानं? स्वतःच्या सुखापुढे दुसरा कुठला विचार येऊच नये? मोठ्या भावाला असं दुरुत्तर करावं त्याने? आजपर्यंत भावी असा कधी वागलेला नव्हता. शुभांगीनं चहा आणून माझ्यासमोर ठेवला आणि हलक्या आवाजात म्हणाली, वंस, अहो कितीदा यांना सांगितलं की त्यांचं त्यांना देऊन टाका, आपण कसंही करू. गरीब लोक राहत नाहीत का हो? तुम्ही सांगा ना वंस त्यांना काहीतरी. अगं, काल रात्री मी खूप बोलली आहे त्याच्याशी. मी शुभांगीला म्हटलं. कितीतरी वेळ तिघांची वादावादी चालू होती, पण निष्पन्न काहीही होत नव्हतं. जेवणाची वेळ झाली तशी वादावादी बंद झाली, पण सगळ्यांचा मूड फार बिघडलेला होता. होळी संपली तरी होळीतल्या लाकडांनी धुमसत राहावं, जळत राहावं, तसं घरातलं वातावरण झालं होतं. जेवण झाल्यावर भाई बाहेर गेला. मी काकांजवळ बसून बोलत राहिले. काका फक्त हू हू करत होते.
चहाच्या वेळी भाई बाहेरून आला. चहा घेताना पुन्हा तोच प्रश्न. तेवढ्यात काकांनी दादाला आवाज दिला, अरे निरंजन, भाईलाही बोलाव. तिघही मुलं काकांजवळ बसली. काका थांबत थांबत खोल गेलेल्या आवाजात म्हणाले, अरे कालपासून काय चालू आहे तुमचं? कोर्टात जायच्या गोष्टी चालू आहेत तुमच्या? कशासाठी? हे बघा, तुम्ही तिघांनी मिळून आपापसात सगळं ठरवून घ्या. कोर्टात जाऊ नका. शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी कधी चढू नये. पैसा जातो आणि मनस्ताप येतो वाट्याला. तुम्ही तिघं आनंदानं घरात राहा. काकांना बोलण्याचे खूप श्रम झाले. डोळे मिटून ते शांत पडून राहिले. ऐकलं का? ऐकलंस ना बाबा काय म्हणतायत? दादा भाईला म्हणाले, पण भाईच्या चेहऱ्यावरनं त्याच्या मनाचा अंदाज लागत नव्हता. भाई, आपापसात मिटवून टाका बरं सगळं. काकूही म्हणाली, ठीक आहे, पण माझ्या उत्पन्नाची सोय करून द्या ना काहीतरी. ठीक आहे, ठीक आहे. हे बघ भाई, घराचा वरचा अर्धा भाग माझ्याकडे आणि अर्धा निरंजनकडे राहील, आणि खालचा अर्धा भाग तुझ्याकडे आणि अर्धा भाग आईकडे राहील. पण मग मी भाडे करू कसं काय ठेवू शकणार? दर महिन्याला मला ठराविक पैसा मिळायला पाहिजे ना. अरे आईच्या नंतर आईचा हिस्सा तुझा राहील, मग झालं तर तेवढ्या भागाचं असं किती भाडे येणार आहे? हे बघ भाई, आज घराची भाडी खूप वाढली आहे. तुला काही अंदाज आहे का? हे बघा, मागच्या अंगणात मला 2 खोल्या काढून द्या, तू आणि निरंजन मिळून. ते का म्हणून? हे बघ, खालचा भाग तुझा आहे, तुला वाटेल ते तू कर ना. आम्ही काय बांधून बिंदून देणार नाही. मग तुम्ही म्हणताय ते मला मान्य नाही. असं म्हणून भाई रागारागानं बाहेर निघूनही गेला. शुभांगीनं अडवलं तर तिलाच तो काहीतरी म्हणाला आणि तरा घराच्या बाहेर निघून गेला. वंसाव ते घरी आले नाहीत तर काय करू मी? हे बघ शांत हो. रागाच्या भरात माणूस बोलतं. शांत झाला की येईल तो. नाही वंस, तुम्हाला नाही माहिती त्यांचा स्वभाव. बोलल्याप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाहीत ते. ते घरी आलेच नाहीत तर. हुंदके देत देत ती रडायला लागली. एकातून दुसरी समस्या निर्माण झाली होती. तिन्ही सांज झाली. रात्रीचे 8:30 वाजले तरी भाई आला नाही. दादा निरंजन दुकानावर 3 वेळा जाऊन आले तर तो दुकानावर नव्हताच. शेवटी शुभांगी म्हणाली, तुम्ही आणि दादाच चालता का हो माझ्याबरोबर कुंट्यांच्याकडे? बहुतेक कुंट्यांकडे असतील हे. हे बघ, तू दादाला घेऊन जा, मी स्वयंपाकाचं बघते तोपर्यंत. दादा शुभांगी कुंट्यांकडे गेले. इकडे आम्ही सगळे काळजीत. 9:30 झाले, 10 वाजले. काळजी वाढत होती. 10:30च्या सुमाराला ऑटो रिक्षाचा आवाज आला. दादा शुभांगीबरोबर भाईला बघितलं आणि जीव भांड्यात पडला. चटकन हातपाय धुवा आणि जेवायला बसा बरं, काकूनं थोड्याशा वरच्या आवाजातच म्हटलं. खरं म्हणजे मला भाईचा राग आला होता. पूर्वी भाई असा नव्हता. शांत, खेळकर, बेफिकीर, भोळा भाबडा भाई असा कधी वागू शकेल असं वाटलंच नव्हतं. पण आजचं भाईचं रूप, भावांवर जीवापाड प्रेम करणारा भाई आज भावांना शत्रू समजत होता. हे असं का? याच्या मनात द्वेषाचं, स्वार्थीपणाचं, मत्सराचं बीज कुणी पेरलंय? जेवणं अगदी शांततेनं पार पडली, जणू काही घडलेलंच नव्हतं अशा सुरात दादा बोलायला लागला. जेवण झाल्यानंतर काकू म्हणाली, भाई, उद्या सकाळी दादा निरंजन गावाला जाणार आहेत. ते जाण्याच्या अगोदर काय ते नक्की ठरवून टाका बरं. आई, कुंट्यांच्याकडे सगळं बोलणं झालंय आमचं. निरंजन, कागद आणि पेन आण बरं. मग पुढे प्रत्येक मुद्दा लिहिल्यानंतर दादा भाईला विचारत होता, मान्य आहे ना तुला? भाई नुसता मान हलवत होता. हे बघ, मागच्या अंगणात एक खोली बांधून देणार आहे तुला भाड्यासाठी. अरे पण तेवढ्यानं काय होणार आहे? आता पुन्हा हा मुद्दा उपस्थित करू नकोस. आम्ही बांधून देतोय हेच खूप झालंय असं समज, आणि आता गप्प बसायचं. पुन्हा पुन्हा वाद वाढवायचा नाही. दादा थोड्या चढ्या सुरात म्हणाला. मी भाईला बघितलं. भाईचा चेहरा पार उतरून गेला होता. दादा आणि निरंजनला मी म्हटलं, दादा, निरंजन, भाईला कधी
उघड्यावर नका टाकू रे, त्याला अंतर देऊ नका कधी. आणि असं म्हणता म्हणता माझा स्वर दाटून आला. डोळे भरून आले माझ्याही नकळत. माझं मलाच कळत नव्हतं. आल्यापासून भाईच्या स्वार्थी वागण्याचा, उलटून बोलण्याचा राग येणाऱ्या माझ्या मनाला भाईच्या उतरलेल्या चेहऱ्यानं इतकं हळवं बनवून टाकावं, भाईबद्दल इतकी कणव दाटून यावी, असं का? हे सारच अनाकलनीय होतं. भाईचं वागणं, बोलणं आणि माझ्या भावनांची उलट-सुलट आंदोलनं, सारच अनाकलनीय. श्रोते हो, ही होती जयश्री रुईकर यांची कथा अनाकलनीय. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला नक्कीच आवडलेली असणार, त्यामुळे ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि सर्वांना माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा. पुन्हा भेटूयात अशाच एका उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.